इराणवर सुरू असलेल्या लष्करी कारवायांच्या निषेधार्थ माकपतर्फे आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे तीव्र व आक्रमक जनआंदोलन आणि निदर्शने करण्यात आली। या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर तसेच जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी केले। माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की इराणवर अमेरिका व इस्रायल यांनी केलेले हल्ले हे त्या देशाच्या सार्वभौमत्वावर उघड आक्रमण असून आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे। या युद्धजन्य परिस्थितीमुळे मध्य पूर्वेतील तणाव तीव्र झाला असून जागतिक शांततेसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे। माकपचा ठाम विश्वास आहे की युद्ध हे कोणत्याही समस्येचा उपाय असू शकत नाही। संवाद, मुत्सद्देगिरी आणि शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातूनच मतभेद सोडवले जावेत। लष्करी हस्तक्षेपामुळे निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत। तेलाच्या किमती वाढत असून सर्वसामान्यांवर महागाईचा अतिरिक्त भार पडत आहे। आडम मास्टर यांनी केंद्र सरकारला आवाहन करताना सांगितले की भारताने आपल्या स्वतंत्र व निर्भीड परराष्ट्र धोरणाची परंपरा जपत या हल्ल्यांचा स्पष्ट शब्दात निषेध करावा व तात्काळ युद्धविरामासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढाकार घ्यावा। भारत हा शांतता, सहअस्तित्व आणि निर्घृण परंपरेचा पुरस्कर्ता असून त्याने ठाम युद्धविरोधी भूमिका जाहीर करावी। असा आहे की अमेरिकन साम्राज्य प्रवृत्तीला पाठिंबा देणारे, हुकुमशाहीला पाठिंबा देणारे, मानवता विरोधी भूमिका घेणारे, गुंडगिरीला मदत करणारे, आज जगातल्या कोणत्याही माणसाला विचारा, गजामध्ये 1 लाख माणसाला मारलं इस्रायल। इराणमध्ये अमेरिकेने बॉम्ब घेतलं, शाळेचे विद्यार्थी मेले। कधी असं घडलं? तर या गोष्टीचा निषेध करण्याकरता आम्ही आला असताना बजरंग दल किंवा हिंदू संघटनेने हे जे कृत्य केलं त्यांचा निषेध करतो आणि अशा कृत्याला घाबरणारे माणसं आम्ही नाही आहे। वाटेल त्याला तोड देऊ आणि जनतेचं रक्षण करण्याकरता आम्ही लढ्याच्या मैदानात राहू। पुतळा सुद्धा धन या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे, ते उत्स्फूर्तपणे घडलेला आहे, तो पक्षाचा त्यात हेतू नाही।